नमस्कार मैत्रिणींनो. बऱ्याच वेळेस काम केल्यानंतर आपल्याला भरपूर थकवा जाणवतो. हातपाय दुखतात आणि एनर्जी देखील राहत नाही. म्हणजे आपण स्वतःकडे बरेच दुर्लक्ष करतो आणि एनर्जी नसल्यामुळे घरातील व्यक्तींकडे पण आपल्याकडून दुर्लक्ष होते. असे होऊ नये यासाठी आपल्याकडे काही सुपर फूड आहेत. असे हे सुपर फूड आपण रोजच्या रोज आठवणीने खायला आपल्याला वेळ नसतो. यासाठीच आपण आज या सुपर फूडची मस्त एनर्जी देणारी अशी पावडर तयार करणार आहोत. ही एनर्जी देणारी पावडर तयार करण्यासाठी मी इथे मखाणे, काजू, बदाम, डाळ्या, फ्लेक्स सीड्स म्हणजेच अळशी, खडीसाखर, बडीशेप आणि अजून काही वस्तू वापरलेल्या आहेत. चला तर मग तयार करता करता ही सगळीच प्रोसेस जाणून घेऊया आणि अजून कोणते फूड घेतलेले आहे ते पण आपण आता पाहणार आहोत. यासाठी मी इथे 2 वाटी मखाणे घेतलेले आहेत. तुम्ही कोणत्याही वाटीचे किंवा कपचे माप मेजरमेंट म्हणून सेट करून घेऊ शकतात आणि त्याच मापाने सगळ्या वस्तू ह्या घेऊ शकतात. इथे मी 2 वाटी मखाणे घेतलेले आहेत. मखाणे आपल्याला छानपैकी रोस्ट करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यातले मॉइश्चर हे सगळे निघून जाईल. मखाण्यांमध्ये भरपूर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि कॉपर असते, जे आपल्या केसांसाठी पण खूप उपयोगी असते. तसेच मखाणे आपल्या पचनसंस्थेला देखील मदत करते. त्याचप्रमाणे आपले गुडघे किंवा हाडे दुखत असतील तर त्यासाठी देखील या मखाण्यांची पावडरीचा खूप उपयोग होतो. मखाणे छान गुलाबीसर झाल्यानंतर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. यानंतर आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. शेंगदाण्यांमुळे देखील वजन नियंत्रित ठेवता येते. हाडे मजबूत ठेवण्यासाठी देखील दाण्यांचा उपयोग होतो. यानंतर पुढचे महत्त्वाचे घटक म्हणजे काजू, बदाम आणि अक्रोड हे देखील आपल्याला असेच 3 ते 4 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे, काजू, बदाम, अक्रोड यांचे प्रमाण मी 1 वाटी घेतलेले आहे. यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स म्हणजे वॉटरमेलन सीड्स, पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स, नंतर खसखस हे सगळे आपण भाजून घेणार आहोत. हेच भाजता भाजता यामध्ये मी आता बडीशोप देखील टाकून घेतली आणि त्याचबरोबर अळशीच्या बिया देखील टाकून घेतलेल्या आहेत. त्या देखील आपण अशा त्या चटचट उडेपर्यंत छानपैकी भाजून घेणार आहोत. या थोड्याशा भाजून झाल्यात. नंतर यामध्ये मी अगदी 1 चम्मच हळद टाकून घेतली. तीसुद्धा भाजून घेते. हळदीचे पण आपल्या शरीराला भरपूर महत्त्व असते, म्हणून हळद देखील यामध्ये मी टाकून घेतलेली आहे. ती देखील आपण 1 मिनिटासाठी छानपैकी भाजून घेऊयात. सगळ्या प्रकारचे सीड्स मी एकूण 1च वाटी भरून घेतलेले आहे आणि अळशीच्या बिया ह्या 2 टेबलस्पून घेतल्या आहेत. आता यानंतर मी यामध्ये 1 वाटी डाळ्या घेतलेल्या आहे. हे डाळ्या जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फुटाणे घेतले तरी देखील चालतील. ते सुद्धा आपल्याला अगदी 2 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत. सगळ्यात शेवटी खारीक पावडर घेतलेली आहे. ही खारीक पावडर 10 ते 12 खारकांची असेल, एवढीच पावडर आपल्याला भाजून घ्यायची आहे. सगळेच पदार्थ हे भाजून झाले आहे. ते आता छानपैकी गार करून घेऊयात. येथे काजू, बदाम, डाळवं हे सगळे 1 वाटी घेतलेले होते. अक्रोड देखील. फक्त खारीक पावडर ही थोडी उष्ण असते म्हणून ती कमी घेतलेली आहे. सगळे जिन्नस हे गार झालेले आहे. आता 1 करून आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. सर्वात प्रथम मी मखाणा हे बारीक करून घेते. बारीक केलेले मिश्रण असे आपण हे चाळणीने गाळून घेऊयात आणि जे जाडसर शिल्लक राहते ते पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. हे मिश्रण वाटता वाटता यामध्ये मी 20 ग्रॅम खडीसाखर वापरलेली आहे. खडीसाखरेमुळे देखील आपल्याला एनर्जी मिळते, म्हणून ती देखील यामध्ये बारीक करून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे या मिश्रणाला थोडीशी चव आणि रंग येण्यासाठी यामध्ये 2 ते 3 चम्मच कोको पावडर ही टाकून घ्यायची. कोको पावडर ही अगदी ऑप्शनल आहे. मस्त अगदी फुल एनर्जेटिक असे हे आपले पावडर तयार होते. यामध्ये बदाम टाकलेले आहे. बदामसुद्धा आपले ब्लड शुगर ही कंट्रोल करते. तसेच भरपूर फायबरचा सोर्स म्हणून बदामाचा उपयोग होतो. तसेच हिमोग्लोबिन इम्प्रूव्ह करण्यासाठी भाजलेल्या डाळ्यांचा उपयोग होतो. तसेच केसांच्या मजबूतीसाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो.
असे हे चाळून तयार झालेले मिश्रण आपण मस्तपैकी सगळे एकत्र करून घेऊयात. यानंतर हे मिश्रण चांगल्या एअरटाईट जारमध्ये असे भरून ठेवायचे, म्हणजे 6 महिने तरी ह्या मिश्रणाला काहीच होत नाही, अगदी कुबट वास देखील याचा येत नाही. तयार झालेली ही एनर्जेटिक पावडर तुम्ही लहानांनासुद्धा देऊ शकता, तसेच वयस्कर लोकांना देखील ही अतिशय उपयुक्त अशी ही पावडर आहे. तयार झालेली ही पावडर आपण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवूयात, म्हणजे 6 महिने देखील या पावडरला काहीच होत नाही, अगदी याची चव देखील बदलत नाही. फक्त काळजी एवढीच घ्यायची की यामध्ये कुठलाही ओला चमचा हा वापरायचा नाही. सगळेच पदार्थ आपण छानपैकी भाजून त्याचं मॉइश्चर काढून मग त्याची पावडर करून घेतलेली आहे, म्हणून ही पावडर अजिबातच खराब होत नाही. पहा, बाहेरच्या महागड्या पावडरीपेक्षा घरात थोड्या कमी खर्चामध्ये आणि कुठलीही भेसळ नसणारी अशी ही मस्त एनर्जेटिक पावडर ही घरच्या घरी तयार होते. आणि ही पावडर लहानांपासून तर वयस्करपर्यंत लोकांना सगळ्यांनाच तुम्हाला ती देता येते. ह्या पावडरीचा उपयोग तुम्ही पोळी करताना जरी केला तरी देखील चालेल. शिल्लक राहिलेले हे जाडसर मिश्रण तुम्ही लाडूमध्ये किंवा खीर करताना वापरू शकता. लहान मुलांना ही पावडर देताना दुधामध्ये अर्धाच चमच टाकून द्यावी. त्यामध्ये थोडेसे जर चॉकलेट टाकून जर दिले तर मस्त चॉकलेट दूध त्यांच्यासाठी हे तयार होईल. तसेच ज्यांना दूध आवडत नसेल त्यांनी गरम पाण्यामध्ये 1 चम्मच घेऊन प्यायले तरी देखील चालेल. इथे पहा, मी 2 कप दुधाचे मिश्रण तयार करत आहे. त्यासाठी 2 चम्मच भरून ही पावडर घेतली. आता यामध्ये गरम दूध टाकून द्यायचे, म्हणजे आतला मसाला हा थोडासा सॉफ्ट होतो आणि दुधामध्ये छानपैकी मिसळला जातो. यामध्ये साखर वगैरे घालायची अजिबातच गरज नाही, अशीच याची चव ही फार छान लागते. आपण यामध्ये हळद टाकलेली आहे, त्यामुळे याची चव अधिकच वाढलेली आहे. हे मिश्रण टाकल्यानंतर दुधाला मस्त असा घट्टपणा येतो. दुपारच्या ब्रेकमध्ये जर मुलांना काही खावेसे वाटले तर हे दूध दिले तर अगदी पोट भरल्यासारखे वाटते. आणि सतत धावपळ करणाऱ्या आयांनी देखील अशी ही एनर्जेटिक पावडर दुधामध्ये घालून घ्यावी, म्हणजे त्यांना देखील फुल एनर्जी येईल आणि थकवा देखील जाणवणार नाही. नक्कीच तुम्ही घरच्या घरी अशी एनर्जेटिक पावडर तयार करा. तुम्हाला फरक हा नक्कीच जाणवेल, अगदी फ्रेश वाटेल. चला तर मग अशी एनर्जी बूस्ट करणाऱ्या पावडरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.